नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सॉरी, तब्येत थोडी ठीक नाही आहे, पण येस, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या सगळ्या आपल्या पूर्ण स्वामी परिवाराला शुभ गुरुवार. आजची गुरुवारची पूजा झालेली आहे आणि हे तुम्हाला स्वामींचं दर्शन. तर बघा, तुम्ही आता टायटल वाचलेलंच असेल. उद्या आहे शुक्रवार प्लस उद्या कालाष्टमी आहे. मग तुम्ही उद्या म्हणणार की ताई, कालाष्टमीवरती उद्या आम्ही या सेवा कशा करायचा? तर बघा, एक म्हणजे उद्या शुक्रवार आहे, त्याच्यानंतर उद्या सौभाग्य योग आहे, उद्या दत्तयोग आहे, उद्या मेन म्हणजे शुक्रवार असून स्थिर योग आहे, उद्या वज्र मुसळ योग पण आहे आणि उद्या रवी योग पण आहे. आणि बघा, जेव्हा तुम्हाला सौभाग्य योग शुक्रवारी आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्थिर योग जेव्हा येतो तेव्हा हा योग खूप मोठा असतो. कधी कधी हा योग येतो, असं नाही की दर शुक्रवारी अष्टमी येईल आणि त्याच्यामध्ये स्थिर आणि सौभाग्य हे दोन्हीही योग येतील. तर तुम्हाला ह्या योगावरूनच तुम्हाला त्याची तीव्रता किंवा त्याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला कळला असेल. तर उद्या आपल्याला अगदी काय म्हणतात ते छोट्या पण त्याच बरोबर त्या खूप प्रभावी सेवा आहेत, तर त्या उद्या आपल्याला करायच्या आहेत. तर आता त्या काय काय करायच्या मी तुम्हाला ऑप्शन्स पण देईल. जर उद्या तुम्हाला वेळ नसेल किंवा ज्या ताईंच्याकडं किंवा दादांच्याकडं जर अगदीच वेळ नसेल, वर्किंग असाल, तर तेव्हासुद्धा मी तुम्हाला त्यातल्या त्यात मी थोडक्यात तुम्हाला कसं काय करता येईल हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, उद्या श्रीयंत्राला आणि कुबेर यंत्र आपल्याकडे असेल, नसेल तर ठीक आहे. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती उद्या तुम्हाला पंचामृतानेच कंपल्सरी उद्या तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करता करता श्रीसूक्त, संपुटिक श्रीसूक्त उद्या तुम्हाला म्हणायचं आहे. तेही तुम्हाला 16 खेपा म्हणायचं आहे. बघा, आता तुम्ही काय करू शकता, तुम्ही यूट्यूबवर लावून देऊ शकता, कारण माझंसुद्धा संपुटिक मला पाठ नाही आहे. मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता संपुटिक म्हणजे काय, कोणी कोणी काय करतं की कमलात्मक मंत्र आणि श्रीसूक्त लावून करतं, किंवा मी जे तुम्हाला सगळ्यात प्रभावी सांगितलेलं आहे ते कमलात्मक मंत्र, श्रीसूक्त आणि दुर्गा सप्तशतीमधला जो दारिद्र्य निवारण जो मंत्र आहे किंवा त्या 2 लाईन्स ज्या आहेत त्या मिळून श्रीसूक्त संपुटिक तुम्ही करू शकता. तर त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईन. बघा, तुम्ही यूट्यूबवरती तुम्हाला खूप मिळून जाईल. तुम्ही श्रीसूक्त संपुटिक नुसतं कमलात्मक मंत्रांचं जरी असेल तरीही चालेल. असं काही कंपल्शन नाही की तुम्हाला मी जे सांगेल तेच करायला पाहिजे. तुम्ही कमलात्मक मंत्र आणि श्रीसूक्त हे जर संपुटिक जरी 16 खेपा केलं ना तरीही चालेल. आता तुम्ही काय करा की जेव्हा तुम्ही पंचामृत घालता तेव्हा यूट्यूबवरती लावून द्या आणि पंचामृत घाला. त्यानंतर यंत्र स्वच्छ करा, त्यानंतर त्याची पूजा करा, धूप, दीप, अगरबत्ती हे सगळं ओवाळा, त्यानंतर कुंकुमार्जन सुरू करा. असं करता करता तुमचे 16 आवृत्ती होऊन जातील. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 16 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत. आता लवंगा घेताना व्यवस्थित बघून घ्या, त्या अख्ख्या पाहिजे, कुठेही तुटलेलं वगैरे नाही पाहिजे. असं उजव्या मुठीत धरायचं आणि 16 खेपा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. तर काय करायचं, महालक्ष्मी अष्टकममध्ये सुद्धा फलश्रुती आहे. तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च करा. त्यानंतर उजव्या हातात तुम्हाला लवंग धरायची आहे, 1 खेपा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे, ती आपल्याला श्रीयंत्रावरती वाहून द्यायची आहे. तर ते तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यानंतर त्या ज्या लवंगा आहेत त्या शुक्रवारी अख्ख्या रात्र तुम्हाला श्रीयंत्राकडेच ठेवायचे आहे. शनिवारी सुद्धा सूर्योदयाला अष्टमी आहे, तर तेव्हा पूजा करायची आहे. त्या लवंगा आपल्याला ज्या 16 लवंगा आहेत त्या तुम्हाला एका लाल पोटलीमध्ये किंवा एका लाल कपड्यामध्ये, ब्लाऊज पीससुद्धा चालेल, व्यवस्थित तो छोटा पोटली एवढा कापा, त्याच्यामध्ये त्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्या तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहेत. आणि जेव्हाही तुम्ही कुठल्याही पैशाच्या कामाला जाताय किंवा कुठल्याही इम्पॉर्टंट मीटिंगला जाताय किंवा तुमचं काही बिझनेस डील आहे जे तुम्ही करण्यासाठी जाताय किंवा लोन मागण्यासाठी जाताय बँकेमध्ये, तेव्हा ही पोटली तुमच्याबरोबर घेऊन जायची आहे आणि परत आणून तिजोरीत ठेवायची. जर तुमच्या घरी कोणाचे पिरियड्स
असतील तर फक्त या पोटलीला मात्र हात लावू नका. तर असं तुम्ही उद्या करू शकता. पण एक आहे, जर तुम्हाला उद्या अगदीच वर्किंग जे आहेत आणि ज्यांना काहीच जमणार नाही आहे, तर त्यांनी फक्त एक काम करा, उद्या पंचामृताने अभिषेक घाला. तुम्ही फक्त लवंगाची जी सेवा आहे, 16 खेपा जे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे, ती लवंगाची सेवा तुम्ही डायरेक्ट करा आणि तुम्ही ॲटलिस्ट एकदा तरी सांपुटिक श्रीसूक्तम एकदा म्हणा आणि व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हणा आणि लक्ष्मी विष्णू गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र हे 16 वेळा म्हणा आणि उद्यापासून हे एवढं म्हणायला सुरू करा. म्हणजे उद्यापासून ही सेवा करायची. शनिवारपासून तुम्हाला 1 खेपा सांपुटिक श्रीसूक्त, 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, विष्णू आणि लक्ष्मी आणि कमलात्मक हे मंत्र जे आहेत ते 16 वेळा एवढं म्हणायला तुम्ही शनिवारपासून चालू करा. बघा कसं आहे माहिती आहे का, ब्रह्मांनी माता लक्ष्मीला असा आशीर्वाद दिला आहे की तू फक्त विष्णूंच्या अधीन राहशील. बाकी लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे, ती फक्त विष्णूंच्या अधीन आहे आणि तिथंच ती स्थिर आहे. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची सेवा दररोज करायची आहे, वरचे वर करायची आहे, तरच ती स्थिर आणि अखंड राहते. असं एक वेळा सेवा केली की चला उद्यापासून परवापासून काही नाही असं नाही. ती सेवा केल्यानंतर परत त्याला तेवढी पॉवर देणं, तेवढं परत त्याला आपण जे म्हणतो ना की सारखं चार्ज करत राहणं, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला ते करायचं आहे. म्हणून माता लक्ष्मीला चंचलासुद्धा म्हणतात, कारण ती चंचल असते. पण आपल्याकडे जे उपाय आहेत किंवा जे मंत्रस्तोत्र आहे ज्यांनी माता लक्ष्मी अखंड आणि स्थिर राहते, ते आपल्याला कायम करत राहायचे आहेत. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.